टाळ्यांनी स्वागत करूयात उमेशजी कुमावत यांचं. मंचावर उपस्थित दिलीप वळसे पाटील, निलेश आहे, DK पाटील आहेत, SM देशमुख आणि इतर मान्यवर. सर्वात अगोदर मला हे सांगायचं की DK वळसे पाटलांनी मला फोन केला होता की तुम्ही या आणि काहीतरी मार्गदर्शन करा. तर मी त्यांना म्हटलं की मी काय मार्गदर्शन करू. ग्रामीण पत्रकार, मी स्वतः एक गावातून वर आलो, तिथपर्यंत मुंबईत पोहोचलो. मी स्वतः ग्रामीण पत्रकार आहे. मला असं वाटतं की ग्रामीण पत्रकारांना मार्गदर्शनाची गरज नाही आहे, ते स्वयंभू असतात. तरी त्यांचं म्हणणं होतं की आणि वळसे पाटील साहेब, हा माझा पहिला कार्यक्रम आहे, मी आजपर्यंत कुठेच गेलो नाही. म्हणजे गेली 25 वर्ष मी पत्रकारितेत करतो आहे. माझी कारकीर्द जर बघितली तर देशात जेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया सुरू झाला, म्हणजे मला आठवतं 27 ऑगस्ट 1999ला झी न्यूज सुरू झालं, जे 24 तास चॅनल होतं. त्याच्या 2 दिवसानंतर लगेच मी झीमध्ये अपॉइंट झालो. त्यावेळेस आमचं एक चॅनल होतं, अल्फा मराठी नावाने चॅनल होतं, आणि त्या अल्फा मराठीत आम्ही बातम्या द्यायचो. त्यानंतर 4 महिन्यात आज तक आलं. डिसेंबर 2000ची गोष्ट आहे. त्यावेळेस आज तक आला आणि त्यावेळेस गुजरातमध्ये भूकंप झाला होता. आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियात एक गोष्ट गमतीने बोलतो की त्या भूकंपातून आज तकचा जन्म झाला. कारण की त्यावेळेसपर्यंत जी पत्रकारिता होती, त्यावेळेस ती पत्रकारिता कशी होती, दूरदर्शनवर बातम्या यायच्या आणि दूरदर्शनवर लोक बातम्या बघायचे आणि त्या बातम्यांमध्ये कदाचित तेवढी ॲग्रेशन, जी आक्रमकता असते ती नसेल. दूरदर्शनवर 10 वाजता आज तक नावाचा एक अर्धा तासाचा प्रोग्राम यायचा आणि नंतर त्याच आज तकचं 24 तास न्यूज चॅनलमध्ये रूपांतर झालं. म्हणजे आता जर आपण पत्रकारिता बघितली, मेनली इलेक्ट्रॉनिक मीडियाचे, कारण की मी त्यात माझी सुरुवातही त्यात आहे, मी वाढलोही त्यात, कदाचित रिटायरही त्यातच होईल. तर जवळपास 25 वर्ष झाली, म्हणजे देशातल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला 25 वर्ष झाली. आणि मला DK बोलले की तुम्ही एक मार्गदर्शन करा की प्रिंट मीडिया हा जो आता शिफ्ट होतो आहे डिजिटलकडे, तर प्रिंट मीडिया संपेल का, आणि जे ग्रामीण पत्रकार आहेत त्या ग्रामीण पत्रकारांसमोर काय आव्हानं आहेत. मला वाटतं की आव्हानांचं जर बोलायचं तर SM देशमुख बोलले आणि त्यांचा अभ्यास त्यात तगडा आहे एकदम. कारण की आता जेव्हा आम्ही एक चॅनल, मी जेव्हा चॅनल हेड करतो तेव्हा माझ्यासमोर जी प्रश्न येतात की ग्रामीण पत्रकारिता म्हणजे कसं, एक जे स्ट्रिंगर असतात, गावागावात आम्ही स्ट्रिंगर अपॉइंट करतो. कारण की TV एक लक्षात घ्या, कारण बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला TV विषयी जास्त सांगू शकतो. त्यामुळे वळसे पाटील साहेब, मी थोडं TV बद्दलच जास्त बोलीन की TV बद्दल जो लोकांचा व्ह्यू आहे. कारण मला असं वाटतं की TVला आता सध्या या देशात फक्त 25 वर्ष झाली आणि या 25 वर्षात जो इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्याच्याबद्दलची जी विश्वसनीयता आहे ती मला वाटतं की अगोदर जास्त चांगली होती. जेव्हा आम्ही आलो, म्हणजे 99 किंवा 2000 साली हे सुरू झालं, त्यानंतर आता 2025 आहे. तर पहिले जो काळ होता 8-10 वर्षाचा, त्यावेळेस जे इलेक्ट्रॉनिक मीडियातले पत्रकार होतं, मला अजूनही असं वाटतं की त्यावेळेस त्यांचा जो रिस्पेक्ट होता, जो आदर होता, तो जास्त होता. म्हणजे जेव्हा जसा जसा काळ पुढे बदलला, जशी पत्रकारिता काळानुसार बदलत जाते, ती बदलत गेली, त्यानुसार आता तो आदर आम्हाला स्वतःला जाणवतं की तो पत्रकारांविषयीचा आदर, जो इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांचा आदर आहे, तो कमी झाला. आता याला जबाबदार देशमुख साहेब, तुम्ही जेव्हा बोलता की टीव्हीबद्दल, तर मला असं वाटतं की त्याला जबाबदार TV मीडिया स्वतः आहे. म्हणजे TV मीडियाने जी विश्वसनीयता त्या काळात होती त्यांची, ती विश्वसनीयता पुढच्या काळात गमावली. म्हणून जो प्रेक्षक आहे, कारण शेवटी प्रेक्षकांना बातम्या हव्या असतात, निष्पक्ष बातम्या हव्या असतात, आणि त्यामुळे यूट्यूबर्स वाढले. म्हणजे यूट्यूब का वाढलं, जेव्हा लोक बघतात, लोक बोलतात की TV थोडा कमी झाला, TVचा रेव्हेन्यू, आता मी गेले 6 वर्ष चॅनल बघतो आहे, TVचा रेव्हेन्यू वाढत नाही, म्हणजे जो महसूल आहे तो TVचा वाढत नाही, तो कमी होत चालला. त्याचं कारण आहे की लोकांना निष्पक्ष बातम्या हव्या असतात. मग ते निष्पक्ष बातम्यांसाठी कोणता तरी जो दुसरा प्लॅटफॉर्म असेल त्या प्लॅटफॉर्मकडे वळतात. मग तो प्लॅटफॉर्म यूट्यूब असू शकतो,
किंवा इतर जे प्लॅटफॉर्म आहेत तो प्लॅटफॉर्म असू शकतो. त्यामुळे यूट्यूबर्स वाढले आता. आणि जर आता याविषयी एक दुसरी गोष्ट आहे की प्रिंट मीडिया, तुम्ही मला हे बोलले होते की प्रिंट मीडियाविषयी बोला, तर प्रिंट मीडियाची काही आकडेवारी माझ्याकडे आहे. तर टी व्हीविषयी मी बोलेनच थोडंसं, पण प्रिंट मीडियाची एक आकडेवारी मी मेनली ही आकडेवारी अमेरिकेची आहे. कारण की मला असं वाटतं की आपला देश हळूहळू आपल्या इथेही ते डिजिटल जे पत्रकारिता आहे आताची, ती पत्रकारिता हळूहळू प्रिंटपासून डिजिटलकडे कशी शिफ्ट होत जाईल, म्हणजे ती होत चालली. कारण की बऱ्याच आता न्यूजपेपर्स असतील, त्या लोकांनी बऱ्याच आता हळूहळू ते आवृत्त्या कमी करतात, स्वतःच्या आवृत्त्या कमी करतात. आता मी स्वतः सांगतो, माझ्याकडे ज्यावेळेस मी 2018ला न्यूज 18चा संपादक म्हणून मी काम बघायला सुरुवात केली, त्याच्या अगोदर मी नॅशनल रिपोर्टर होतो ABPमध्ये. तर माझी गरज काय होती की मला नॅशनल न्यूज पाहिजे होती, तर त्यासाठी मी टाइम्स ऑफ इंडिया वाचायचो. तर त्यानंतर मी जेव्हा संपादक झालो त्यानंतर मला अपडेट राहायची गरज होती, म्हणून माझ्या घरी 7-8 पेपर यायचे. त्यानंतर मराठी असतील, मराठी पेपर असतील, कारण की मराठी पेपर जे आहेत देशात मला वाटतं की 2 नंबरला मराठी पेपर खपतात. एक तर हिंदी खपतात, त्यानंतर मराठी खप जर बघितला आपण तर ही पत्रकारिता कधी मरणार नाही. म्हणजे लोक बोलतात की प्रिंट पत्रकारिता कधी मरेल का, किंवा ती पत्रकारिता संपेल का आणि सगळं त्याचं डिजिटलायझेशन होईल का. तर मला स्वतःला वाटतं की ते होणार नाही, पण त्याच्यात जी प्रिंट पत्रकारिता आहे ती कमी नक्की होणार आहे. म्हणजे जर आता समजा मी तुम्हाला काही आकडेवारी दाखवतो की 2004 पासून अमेरिकेत, हा त्या अमेरिकेचे आकडे आहेत, आपल्या इथले आकडे सहसा जास्त उपलब्ध होत नाहीत, तर तिथे 2004 पासून आतापर्यंत 2000च्या जास्तपेक्षा पेपर बंद झाले. जे 2008 ते 2020मध्ये पत्रकारांची संख्या 43,000हून 33,000वर आली. आणि आताचं जर बघितलं आपण तर अमेरिकेसारख्या प्रगत देशात तिथे 88% लोक हे डिजिटल डिव्हायसेसवर बातम्या बघतात. 88%, म्हणजे किती म्हणजे याचा अर्थ असा आहे की हळूहळू हे आपल्याकडे येणार. कारण की आपल्या देशात जर बघितलं तर आपल्या आताही सध्याही भारतातली जर परिस्थिती बघितली तर जवळपास 63% भारत हा रुरल एरियात राहतो, ग्रामीण एरियात राहतो. आणि महाराष्ट्राचं जर बघितलं तर महाराष्ट्रात अर्बनायझेशन जे आहे किंवा शहरीकरण आहे त्याचा वेग हा प्रचंड आहे. म्हणजे 2011ची आकडेवारी होती त्यावेळेस 45% महाराष्ट्र हा शहरीकरणात होता. त्यामुळे मला असं वाटतं की ग्रामीण पत्रकारांसमोर जे पुढचं सर्वात मोठं चॅलेंज असणार आहे ते म्हणजे तुम्हाला डिजिटलवर हळूहळू शिफ्ट व्हावं लागेल. डिजिटलवर शिफ्ट झाल्याशिवाय तुमच्याकडे दुसरं काही त्यात मला नाही वाटत की त्यात काही हे आहे. कारण की प्रत्येक गोष्ट बदलत राहते, जग बदलत राहतं. तसं अगोदर आपण क्रिकेटमध्ये 5 दिवसाची टेस्ट मॅच बघायचो, नंतर वन डे आली, आता T20 आली. तर लोक फास्ट आहेत. जेव्हा आम्ही बातम्या चालवतो त्यावेळेस बातम्यांचा 2 फॉर्मॅट असतो. म्हणजे 1 तासात आम्ही कोणत्या बातम्या दाखवतो, 1 तासात आम्ही त्यात 2 भाग करतो. एक अर्धा तास म्हणजे आम्ही टॉप ऑफ आवर बोलतो त्याला, की 12 वाजता बातम्या सुरू झाल्या तर टॉप ऑफ आवरला हेडलाईन जातील, त्यानंतर बातम्या जातील, आणि त्यानंतर ऑड आवरच्या बातम्या म्हणजे 12:30 ते 1 काय बुलेटिन जाईल. तर आम्ही त्यात फास्ट बातम्या ठेवतो. आता ही आमची मजबुरी आहे. आता हे लोकांना यात काही माहीत नसतं. त्यात आम्ही फास्ट बातम्या का ठेवतो, आणि जेव्हा आमच्याकडे TRP येतो त्यात त्या 12पेक्षा 12.5चा TRP जास्त असतो. म्हणजे याचा अर्थ काय, म्हणजे आमच्याकडे प्रत्येक गोष्टीचा डाटा येतो. जी गोष्ट डिजिटलवर जाते, कोणतीही गोष्ट असो, त्या प्रत्येक गोष्टीचा हा डाटा तुम्हाला उपलब्ध होतो की अर्ध्या तासात लोकांनी काय बघितलं, या अर्ध्या तासात लोकांनी ही बातमी बघितली, किंवा काही बातम्या असतील. कधी कधी जसं आता बीडचं प्रकरण झालं, तर बीडचं प्रकरण संतोष देशमुख हत्या प्रकरण होतं. तर जर तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या बातम्या दाखवल्या त्या किती लोकांनी बघितल्या, म्हणजे त्यावेळेस किती TRP होता, नंतर कोणती बातमी आली त्याला किती TRP होता, या प्रत्येकाचा डाटा हा आमच्याकडे उपलब्ध होतो. मग तुम्ही जेव्हा बोलता की तुम्ही का नाही दाखवत बातम्या, म्हणजे दुष्काळी बातम्या किंवा पाण्याच्या बातम्या, जो आमच्यावर एक आरोप होतो की तुम्ही गावाकडच्या बातम्या दाखवत नाही. मला असं वाटतं की गावाकडच्याही बातम्या आम्ही दाखवतो, असं काही नाही आहे, दाखवत नाही आहे. नाही तर आता तसं जर बघितलं तर ग्रामीण पत्रकारिता मला स्वतःला वाटतं की ती टिकावी. त्याचं कारण असं आहे, नाही तर शेतकऱ्यांचे प्रश्न कोणी, ग्रामीण पत्रकारिता ही जवळपास शेतकऱ्यांशी निगडीत आहे. नाही तर कांद्याचे भाव काय सरकारला कोणी सांगणारच नाही, किंवा तो प्रश्न जास्त वर येणारच नाही. राजकीय आता नेते आहेत ते विधानसभेत हा प्रश्न उचलतील, पण ग्रामीण पत्रकारिता जी आहे, जर शेतकरी आहे, जर आपला भारत ग्रामीण 63% भारत हा जर ग्रामीण आहे,
तेवढी लोकसंख्या राहते तिथे, तर मला वाटतं की ती पत्रकारिता टिकणं तेवढंच गरजेचं आहे. आणि एवढी निराशाजनक नाही आहे देशमुख साहेब. आता थोड्या वेळापूर्वी हे माझ्याशी बोलत होते की मी म्हटलं की त्यांना पत्रकारिता कशी असते. बघा, संतोष देशमुखांचा मर्डर झाला, ठीक आहे, ती बातमी त्यात जेव्हा ते वाल्मिक कराड आहेत, तर वाल्मिक कराडांवर अगोदर फक्त खंडणीचा गुन्हा होता, त्यात तो मर्डरचा गुन्हा नव्हता. ही माध्यमांची ताकद आहे बघा, की त्यांच्यावर नंतर तो मर्डरचा गुन्हाही झाला, ते CIDकडे प्रकरण गेलं आणि आता CIDची चार्जशीट काय सांगते तर ते मास्टर माइंड आहे. तर ही माध्यमांची ताकद आहे. ती माध्यमांची ताकद कधी कमी होणार नाही. माध्यमांची ताकद ही कधीच कमी नसते, फक्त त्याचं स्वरूप बदलत जातं. आता तुम्हाला सांगतो की प्रिंटचं जर बघितलं तर मला वाटतं की या देशात प्रिंट पत्रकारितेसाठी सर्वात मोठी तारीख होती ज्या दिवशी लॉकडाऊन अनाऊन्स झालं. मला वाटतं 24 मार्च 2020ला मोदींनी लॉकडाऊन घोषित केलं. 21 दिवसाचं ते लॉकडाऊन होतं. त्यानंतर ते लॉकडाऊन वाढत गेलं. 21 जुलै 2021पर्यंत गेलं. एक वर्षभर प्रिंटचे मला वाटत नाही कोणते जे पत्रकार आहेत ते खाली होते. आणि त्यात प्रिंट पत्रकारिता पूर्णपणे इथली नव्हे, पूर्ण देशातली प्रिंट पत्रकारिता बदलली आणि हळूहळू लोक शिफ्ट झाले. त्या काळात लोकांनी काय बघितलं, लोकांना बातम्या हव्या असतात. बघा, मीडिया कसा असतो, लोकांना बातम्या हव्याच असतात. मग त्यासाठी ते इथे जर आता पेपर नाही आहे तर ते TV वर जातील, TV वर नाही तर डिजिटलवर जातील, वेबसाईटवर जातील. म्हणजे माध्यम बंद होणार नाही, पत्रकार कधीही खाली जाणार नाही. म्हणजे प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आम्ही ज्याला बोलतो की बातमी कुठून येते, खालून ग्रामीण पत्रकाराकडून ती बातमी येते, तर तो प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे, तो कधीच बंद होणार नाही. बातमीचं स्वरूप जे आहे, माध्यमं बदलतील पण प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन कधी बदलणार नाही. त्यासाठी ग्रामीण पत्रकारांना स्वतःला बदलावं लागेल. डिजिटलकडे जातात तर त्यांना डिजिटल जे आहे त्या माध्यमात त्यांना स्वतःला घडवावं लागेल. त्यासाठी जेव्हा हे बोलले की ग्रामीण पत्रकारांना तुम्ही सांगा, मी स्वतः एक ग्रामीण पत्रकारच होतो. म्हणजे मी काही मुंबई पुण्यात माझा जन्म नाही झाला. मी गावातूनच आलो, तिथे त्यानंतर जर्नलिझमचं शिक्षण घेतलं, त्यानंतर मी पत्रकारिता करत गेलो. आता मी लॉकडाऊनविषयी बोलत होतो. तर लॉकडाऊनच्या अगोदर माझ्याकडे 7 पेपर यायचे. म्हणजे मी स्वतः टाइम्स ऑफ इंडिया वाचायचो, एक इंडियन एक्सप्रेस वाचायचो, मराठीसाठी मला सामना असेल, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, नवभारत टाइम्स वाचायचो. मुंबईचा आहे त्यामुळे मिड डे वाचायचो. आम्हाला बातम्या सगळ्या माहीत असायच्या, फक्त यांनी काही नवीन दिलं का हे आम्ही त्यात बघायचो. पण लॉकडाऊन नंतर जेव्हा लॉकडाऊन उठलं 2021ला, त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या घरात एकही पेपर आलेला नाही. आणि इथे बरेचसे लोक असे असतील ज्यांच्या घरात अगोदर पेपर यायचे, न्यूजपेपर यायचे, ते वाचायचे, पण त्यानंतर माझ्या घरात एकही न्यूजपेपर आला नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की प्रिंट पत्रकारिता जी आहे, जी बदलली या देशात, ती प्रिंट पत्रकारिता बदलवली लॉकडाऊनने बदलवली. त्यानंतर काय झालं की या काळात लोकांनी TV खूप बघितला. कोरोनाच्या काळात लोकांनी TV बघितला, यूट्यूब वाढलं त्या काळात, कारण की लोकांना हवं होतं की देशभरात काय चालू आहे, कोरोनाच्या काळातही काय चालू आहे. त्यांच्याकडे सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन काहीच नव्हतं की कुठून त्यांना माहिती मिळेल. तर लोकांनी यूट्यूबवर जाऊन बघितलं, TV वर जाऊन बघितलं. आणि या काळात बंद होते पेपर. आणि या काळात बऱ्याचसे आमचे मित्र आहेत त्यांनी पत्रकारिता सोडली. त्याचं आम्हाला वाईटही वाटतं. की मला असं वाटतं की जोपर्यंत पत्रकार स्वतःला बदलवत नाही आणि काळानुरूप त्याच्यात तो स्वतःत बदल घडवत नाही, तर तो हळूहळू कालबाह्य होत जातो. म्हणजे यांनी सांगितलं की आता ग्रामीण पत्रकार असतील त्यांच्यासमोर काय आव्हानं आहेत, तर मला स्वतःला वाटतं की ग्रामीण पत्रकारांसमोर फक्त 2 मोठी आव्हानं असतात. एक म्हणजे त्याला पैसा कमी मिळतो आणि दुसरी म्हणजे सुरक्षा. सुरक्षेविषयी SM देशमुख बोलले आहेत, मी त्या विषयावर जास्त बोलणार नाही. आमच्याकडे जेव्हा आम्ही पत्रकार जे जिल्हा स्तरावर आम्ही त्यांना स्ट्रिंगर बोलतो की स्ट्रिंगर आहेत, तर आमच्याकडे स्ट्रिंगर असतात. आम्ही त्यांना पैसे कसे देतो, बातमीनुसार आम्ही पैसे देतो. तर बातमीनुसार काय, एक पत्रकार जिल्हा लेवलचा एक पत्रकार असेल, तो जास्तीत जास्त किती पैसे कमवू शकतो. पत्रकारिता ही कधी पैशांसाठी नसते. त्यामुळे जे लोक, मला असं वाटतं की ज्यांना पत्रकारिता करायची आहे, ज्यांना पैशासाठी करायचे, त्यांनी तर येऊच नाही या क्षेत्रात. त्यांना 20,000 रुपये मानधन म्हणजे जे मिळत असतील ते मिळत असतील. त्यामुळे माझं एक मत यात असं आहे की पैशाचा जो प्रॉब्लेम आहे, कारण की रिजनल चॅनलला एवढा रेव्हेन्यू नसतो. म्हणजे आम्ही रिजनल चॅनल चालवतो, प्रादेशिक चॅनल चालवतो, त्याला एवढा रेव्हेन्यू नसतो. तर जे ग्रामीण पत्रकार आहेत त्यांनी किमान काहीतरी त्याला जोडधंदा करावा, तरच ते त्या पत्रकारितेला टिकवू शकतील. नाही तर मग ग्रामीण पत्रकारांसमोर आव्हान, राजकीय दबावसुद्धा असतो, बाकी इतर तर आव्हानं, सुरक्षेची तर भरपूर आव्हानं आहेत. त्याविषयी देशमुख साहेब तुम्ही बोलले.
माझं असं प्रामाणिक मत आहे, जेवढे माझे पत्रकार असतात त्यांना मी सांगतो, तुम्हाला जर जिल्हा स्तरावर पत्रकारिता करायची असेल, दुसऱ्याच्या दबावाला बळी पडायचं नसेल, तर स्वतःचा काहीतरी तुम्ही जोडधंदा ठेवा. म्हणजे कदाचित माझं हे वैयक्तिक मत आहे, कदाचित लोकांना आवडत नसेल की पत्रकाराने काय धंदा करावा, काय बिझनेस करावा. शेवटी पत्रकाराचंही कुटुंब असतं, त्यालाही मुलं बाळं असतात, त्याचंही घर असतं. त्यामुळे जर पत्रकारिता नाही टिकली तर या देशात लोकशाही टिकणार नाही, हे आमचं मत आहे. कारण की लोकांना माहीतच नाही पडणार की संतोष देशमुख कसा मेला, त्याला कोणी मारला, कसा मारला. त्यामुळे पत्रकारिता टिकणंही तेवढंच या देशात गरजेचं आहे. तर या ज्या गोष्टी आहेत की तुम्ही जेव्हा बोलता की रेव्हेन्यू, आता तुम्हाला सांगतो की या 2021 नंतर जो प्रिंटचा रेव्हेन्यू आहे तो हळूहळू डिजिटलकडे शिफ्ट झाला. त्यामुळे आणि शेवटी अगोदरची जी 1947च्या अगोदरची पत्रकारिता होती, त्यात देशाला स्वतंत्र करण्यासाठी ते पत्रकार होते, ती सोशल वर्कसारखी एक पत्रकारिता होती. आता पत्रकारिता सोशल वर्क आहे, त्यात मी सोशल वर्क नाही असं बोलणार नाही, पण हा एक बिझनेस आहे, हा एक व्यवसाय आहे. जेव्हा तुम्ही एक चॅनल चालवता तेव्हा तुम्हाला एक गाडी ठेवावी लागते, त्यानंतर एक कॅमेरा ठेवावा लागतो, कॅमेरामन ठेवावा लागतो, त्या माणसाला तिथे जावं लागतं. तुमचा जिल्हा खूप मोठा जिल्हा आहे, आम्हाला इथे खूप प्रॉब्लेम येतात. म्हणजे एका जर स्ट्रिंगर असेल आमचा, तर त्याला जर सांगितलं आम्ही की अरे बाबा इथे 100 किलोमीटर दूर समजा तू इथे जाऊन तिथे कव्हर कर, तर तो जिल्हा पत्रकार बिचारा बाईकवर जातो आणि त्याला त्याचे खूप कमी पैसे मिळतात. म्हणजे ही जी आव्हानं आहेत, पैशाची आव्हानं, ती तर पैशाची आव्हानं राहणार आहेत, पण त्यातही सध्या प्रिंटची जी पत्रकारिता आहे ती डिजिटलकडे कशी शिफ्ट होते. तर मला असं वाटतं की जे इथे पत्रकार असतील त्यांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही स्वतःला त्या गोष्टीत बदल घडवा. त्या गोष्टीत आता तुम्हाला एक त्याचं उदाहरण सांगतो. आता मोजोची कार्यशाळा मला वाटतं आंबेगाव तुम्ही घेतली होती, मोजोची एक कार्यशाळा घेतली होती. अशी जी कार्यशाळा असते ती या पत्रकारांना खूप कामात येते. आता तुम्ही 3 वर्ष अगोदर कार्यशाळा घेतली होती, 3 वर्ष अगोदर है ना. तर मोबाईलवर जी पत्रकारिता आत्ता आली, तर तुम्हाला सांगतो मी 2014ला 3 जून 2014 जेव्हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे होते, त्यांचा मृत्यू झाला दिल्लीत. त्यावेळेस मी दिल्लीत होतो आणि म्हणजे मला दुसरीकडे जायचं होतं, पण दिल्लीत होतो. मला ऑफिसमधून फोन आला की त्यांचा ॲक्सिडेंट झाला. तर मी महाराष्ट्रातला, मुंबईतला, त्यामुळे मी लगेच म्हटलं कुठे आहेत आता ते. तर कळालं ते एम्सला घेऊन गेले त्यांना. तिथे आमचा एक त्यात मी ABP न्यूजमध्ये होतो त्यावेळेस, तर तिथे आमचा जो रिपोर्टर होता ABP न्यूजचा, मी त्याला फोन केला की काय आहे सिच्युएशन. तर एम्सच्या बाहेर अशी प्रचंड गर्दी होती मीडियाची, सगळा दिल्लीचा मीडिया तिथे होता आणि आतमध्ये कोणाला पत्रकारांना जाऊ देत नव्हते. तर मी त्याला म्हटलं की तो बोलला की तो हिंदी होता, विकास भदौरिया नावाचा, ABP न्यूजचे पत्रकार आहेत ते. तो बोले उमेश तुम यहाँ आओगे तो एक बात ध्यान रखना, यहाँ अंदर किसी को जाने नहीं देते. म्हटलं ठीक आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, मी तिथे कोणाला ओळख दाखवणार नाही, मला आज जायचं होतं तिथे. तर मी सरळ फोन उतरलो. आता सगळे पत्रकार तसे, मी नॅशनल रिपोर्टर होतो, तर माझ्या ओळखीचे होते बरेचसे पत्रकार. मी कोणालाच दाखवलं नाही, सरळ मोबाईलवर बोलत बोलत मी एम्समध्ये घुसलो. आता एम्समध्ये घुसलो, ही 2014ची गोष्ट, आता याला 11 वर्ष झाली जवळपास. तर तिथे मी म्हटलं गाडी कुठे आहे, ती गाडी एम्समध्येच होती त्यावेळेस. तर तिथे त्यांना घेऊन आले होते. मग गाडी कुठे असेल तर पार्किंगमध्ये आहे. तर मी पार्किंगमध्ये गेलो, तिथे बघायला गाडी शोधत गेलो. आता त्या गाडीला जास्त डॅमेज नव्हतं त्यावेळेस, त्यामुळे ती गाडी, एक पोलीसवाला उभा होता तिथे. मी म्हटलं कोणत्या गाडीनं ॲक्सिडेंट झाला, तुम्ही त्याला हे गाडी आहे. तर ती गाडी मी बघितली. आता माझ्याकडे तिथे कॅमेरा नव्हता, तर माझ्याकडे मोबाईल होता त्यावेळेस. तर मी माझ्या जीवनातला पहिला वॉकथ्रू मोबाईलवरचा तो त्या गाडीचा केला. तिथे एक माणूस उभा होता, मी त्याला म्हटलं यार आप मेरा मोबाईल पकडो, आणि मी ती गाडी दाखवली पूर्ण अशी की ही ती गाडी आहे ज्यात मुंडेसाहेब आले होते वगैरे असं झालं, आणि या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. मी तो मोबाईल माझ्या जीवनातला पहिला त्यावेळेस कारण की मी स्वतः ती गोष्ट ॲडॉप्ट केली त्यावेळेस की आपण मोबाईलवर हे करू शकतो, आणि ती मी पाठवलं इकडे. त्यानंतर ते एक ऑन एअर झालं, त्यात खूप हंगामा झाला. त्यानंतर ते म्हणजे सांगायचा अर्थ की तुम्हाला ते ॲडॉप्ट करावं लागेल, की जी नवीन गोष्ट आहे ते पत्रकारितेत ती तुम्हाला अगोदर ॲडॉप्ट करावी लागेल. आता AI आलं,
अगोदर ए आय काही आले होते, आता एलॉन मस्कनं ग्रोक नावाचं ए आय काढलं, ते एकदमच स्मार्ट ए आय आहे. तर त्याच्यात तर तुम्हाला आता काहीच करावं लागेल. तिथं गुगलसमोर आव्हान आहे मोठं, की जर तुम्ही आता एक्सवर जर तुम्ही गेलात आणि तिथे जर तुम्ही ग्रोकवर जाऊन तुम्ही कशाविषयी विचारा, जगभरातला डाटा एका सेकंदात तो तुम्हाला देतो. 1-2-3 सेकंद लागतात फक्त सर्चिंग असं येतं. आणि त्यानंतर आतापर्यंतचं काय काय होतं, म्हणजे गुगलमध्ये तरी तुम्ही टाकाल की माझं नाव टाकलं उमेश कुमार, तर माझ्या लिंक येतील भरपूर अशा की काय 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 काय, पण तुम्हाला कुठे एकत्रित ते जास्त मिळणार नाही. पण आता तर त्याच्यासमोर ए आय एअर असं आलं आहे की सगळं त्यात जेवढा डाटा आहे त्यातलं जे निवडक आहे तेवढंच ए आय घेणार आणि तुमच्यासमोर ठेवून देणार. तर आता ते तर आणखी सर्वात मोठं आव्हान आहे. पण मला असं वाटतं की आता जर ए आय आलं तर या लोकांनी, आता आम्ही स्वतः ए आय आल्यानंतर आमच्यासमोरही आव्हान आहे ते. तर आम्ही काय केलं की ए आय शिकवण्यासाठी आता आम्ही एक कार्यशाळा ठेवली. आमचे जेवढे ग्राफिक्सवाले आहेत त्या सगळ्यांना आम्ही ए आय शिकवतो, कारण की जग हे बदलत राहणार आणि ते फास्ट होत जाणार. तसं पत्रकारांना त्यानुसार ते फास्ट व्हावं लागेल. आता ज्यावेळेस 2017 साली मी ABP न्यूजमध्ये होतो, कारण की मला असं वाटतं की थोडं अनुभवातून सांगितलं तर लोकांना जास्त कळेल. त्यावेळेस मी एक शो केला होता, भारत यात्रा. त्यात भारत यात्रा 5 राज्यात निवडणुका होत्या, त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका होत्या. त्या चॅनलची गरज होती की मोदींविषयी काय वातावरण आहे, देश का मूड क्या आहे, ते हिंदीचं होतं. त्यावर एक शो करावा. तर आम्ही भारत यात्राचा मी शो केला. मी 7 राज्य फिरलो होतो त्यावेळेस, आणि डेली शो होता तो. डेली अर्धा तास, संध्याकाळी 7:30 वाजता यायचा आणि 2-3 जिल्हे मी फिरायचो. समजा मी अगोदर सुरुवात केली उत्तर प्रदेश, त्यानंतर मी उत्तर प्रदेशमधून मी खाली राजस्थानमध्ये आलो, मध्य प्रदेशात आलो, तिथून राजस्थानमध्ये गेलो, नंतर छत्तीसगड, महाराष्ट्र, बिहार, बंगाल. जवळपास मी 2 महिने 22 दिवस आम्ही आमची इनोवा होती त्यात जायचो. त्यात आम्ही काय करायचो, 1.5 दिवसात आम्हाला एक शो करायला लागायचं की अर्ध्या तासाचा शो करायचा आहे. त्या शोमध्ये मग ते स्क्रिप्ट असायचं, कारण की मी जे करणार ते तो दिल्लीत बसलेला आहे, तो माझं एडिट करणार, तो शो प्रोड्यूस करणार, तो ऑन एअर करणार, दाखवणार. त्याला काय माहीत मी काय केलं. आम्ही 1.5 ते 2 तास शूट करायचो आणि मला ती स्क्रिप्ट लिहायला जवळपास 3 ते 4 तास लागायचे, एक अर्ध्या तासाचं स्क्रिप्ट. आणि मला त्यात सगळं समजवून त्याला समजलं पाहिजे, कारण तो तिथे अननोन आहे दिल्लीत. तर ते खूप टायरिंग होतं. म्हणजे मी 7 वाजता लिहायला बसायचो, 7 ते 9 स्क्रिप्ट लिहायचो, नंतर आम्ही जेवण करायचो रात्री 11-11:30पर्यंत. दुसऱ्या दिवशी शूट आहे त्याची तयारी करा, रात्री 12-12:30, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुन्हा जा. तर मी 1 महिन्यात, म्हणजे मला थकायला व्हायचं की एवढं आपल्याला मी काय केलं मग नंतर मला गुगल टेक्स्ट कळाला. म्हणजे मग त्यात मी काय अडॉप्ट केलं, मग मी सरळ ते बघायचो काय आहे जे फुटेज, आणि ते मी बोलायला लागलो. ते गुगल टेक्स्ट सगळ्यांना माहीत आहे की बोललं की ते लिहून येतं सगळं. त्यात माझा जवळपास 1.5 तास वाचायला लागला, कारण मला त्यात फक्त चेंजेस करावे लागायचे. काय गुगल टेक्स्टवर जी मी बोललो तसंच्या तसं ते येत नाही, थोडंसं चुकीचं येतं किंवा थोडंसं असं येतं. तर ते आम्ही त्यावेळेस ॲडॉप्ट केलं. तर मी एवढंच सांगेन की आताचपर्यंतचा जो मी बघितला इलेक्ट्रॉनिक जर्नलिझम किंवा इतर जर्नलिझम, त्यात मला असं वाटतं की जोपर्यंत पत्रकार हा स्वतःला नवीन येणाऱ्या माध्यमांमध्ये स्वतःला घडवत नाही तोपर्यंत तो पुढे जाणार नाही, नाही तर तो कालबाह्य होतो. तर मला तेच सांगायचं इथे, कारण की 1:30 वाजताचं यांनी सांगितलं, 1:30 वाजताची वेळ आहे, अजून 2-3 जण बोलणार आहेत. तर मी फक्त एवढंच सांगेन कारण मी एक ग्रामीण भागातून आलो, त्यानंतर आम्ही तिथपर्यंत गेलो. पण जी नवीन काही असो, नवीन गॅझेट आलं, त्यानंतर नवीन ॲप आलं, नंतर आता इथे यांनी जर सांगितलं, यांनी मोजूची हे केलं होतं. अगोदर ज्यावेळेस आम्ही चॅनल चालवायचो तर आम्हाला असं अगोदर लाईव्हच्या ओबी व्हॅन होत्या, मोठ्या मोठ्या ओबी व्हॅन यायच्या. हळूहळू त्यात लाईव्ह आले, छोटे छोटे लाईव्ह आले, ज्याच्यावर लाईव्ह होतं. लाईव्ह एवढे मोठे यायचे, TV म्हणायचो आम्ही त्याला. त्यानंतर त्यांचे ते आता एवढे यायला लागले, छोटे छोटे लाईव्ह. म्हणजे तंत्रज्ञान हे विकसित होत राहतं. 2G होतं, 3G आलं, 4G आलं, 5G आलं, आता 6G येईल. तर तंत्रज्ञान हे विकसित होत राहतं आणि त्यानुसार तुम्हाला ते ॲडॉप्ट करावं लागेल आणि तुम्हाला स्वतः ते बदल करावे लागतील. याचा अर्थ असा नाही आहे की खाली जे पत्रकार आहेत त्यातली प्रिंट पत्रकारिता संपेल किंवा सगळे डिजिटल होतील, असंही त्यातलं हे नाही आहे. माझं असं म्हणतं की जे ग्रामीण, शेवटी काय असतं की बातमी येते कुठून, बातमी ही प्रायमरी सोर्स हा शेवटी पत्रकार असतो, जो मग गावात असो की कुठेही असो.
फक्त त्या गावातल्या पत्रकाराला जे आहे जे नवीन येणार आहे ते बदल जे आहेत ते त्याला स्वतः ॲक्सेप्ट करावे लागतील, त्या बदलांमध्ये त्याला स्वतःला हे घडवावं लागेल. तर एवढंच मी सांगेन. आणि मला जर थोडंसं असं वाटतं की हा जर सेशन तुम्ही लोकांना बोलवता, असा जर सेशन पत्रकारांसाठी ठेवा तर त्यांना एक इंटरॅक्शनही ठेवा. कारण की बऱ्याच लोक, आता मी माझं जे सांगितलं जे माझ्या मनात वाटलं, पण इथल्या बऱ्याचशा लोकांच्या मनात प्रश्नही असतील जे पत्रकार असतील त्यांना की हे आम्ही कसं करावं. तर तुम्ही असे इंटरॅक्शन सेशन जर ठेवले तर ते जास्त चांगले होतील. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.